आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणामध्ये महायुतीला प्रचंड यश। महायुतीला तडीपार करण्याची घोषणा करणाऱ्यांनाच कोकणवासियांनी तडीपार केलं। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं। माजी खासदार भावना गवळींना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळण्याची शक्यता। विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देणार सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये एकाच दिवशी दोनदा भेट। लोकसभा निकाल आणि संघ मुखपत्रातून भाजपवर टीकेसंदर्भात अर्धा तास बंद दाराआड चर्चा। विधानसभा निवडणुकीसाठी संघ आमदारांची कार्यशाळा घेणार सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये भाजपच्या आमदारांना प्रशिक्षित करून विधानसभेचा आढावा घेणार। पुढील आठवड्यामध्ये कार्यशाळा सुरू होणार असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची पूर्व विदर्भात तयारी सुरू। 6 जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांचा संवाद। छत्रपती संभाजीनगरमधल्या पराभवानंतर ठाकरे गटाची आढावा बैठक। संभाजीनगरमध्ये आपल्याला फक्त पक्षाला मानणाऱ्यांचंच मतदान झालं। मुस्लिम आणि दलित समाजाचं मतदान आपल्याला झालं नाही, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। कुडाळ आणि मालवणमधून कमी मतदान झाल्याचं सांगत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी। मालवणमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत जाहीर माफी मागितली। नाना पटोले काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार। पटोलेंच्या नेतृत्वामध्ये विधानसभा निवडणुका होणार। नाना पटोले महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा चुकीच्या, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची TV9 मराठीला माहिती। सिंधुदुर्गानंतर आता रत्नागिरीत देखील बॅनर वॉर। बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है। उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपचे बॅनर।